वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खूप वेळापासून सगळ्यांचं आग्रह होता की मॅडम मागच्या वर्षीचे पेपर एक्सप्लेन करा. सो आपण पहिले एकदा 2013 मध्ये आलेला पेपर एक्सप्लेन करेल मी आणि नंतर 2018 मध्ये आलेला. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी 7 जुलै 2013ला जी एक्झाम झालेली त्याच्या ETPच्या एक्झामचं पेपर मी एक्सप्लेन करते. तुम्हाला हा पेपर खूप इझिली MPSCच्या वेबसाईटवर मिळून जाईल. मी सुद्धा आता जो हा पेपर घेतलेला आहे तो MPSCच्या वेबसाईटवरनच घेतलेला आहे. ऍक्च्युली हा पेपर एक्सप्लेन करण्याचं एक मोठं कारण सुद्धा हे आहे की कोणत्या गोष्टीला तुम्ही किती भर दिलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा म्हणते तुम्हाला MRTP चांगल्याने करा तर खरंच या पेपरमध्ये एवढं MRTP विचारल्या जातं का? व्हॅल्युएशन चांगल्याने करा, किती व्हॅल्युएशन विचारल्या जातं, GK किती विचारल्या जातं, हे सगळं आपण आज या पेपरमध्ये सविस्तर बघू. तर या पेपरचा फर्स्ट क्वेश्चन होता जो RTI वर होता. RTI हा ऍक्ट तुम्हाला चांगल्याने करावा लागेल आणि याचे 2 किंवा 3 प्रश्न तरी येतातच. सो फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन हा RTI वर आहे. थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ जेव्हा तुम्ही बघा GK सुद्धा रिलेटेड टू टाउन प्लॅनिंग, रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंग येतं. म्हणजे UN सेक्रेटरी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर्स किती असतात, समर ऑलिम्पिक कोणत्या वर्षी कुठे झालेलं, म्हणजे समर ऑलिम्पिकचं 2012चं कुठे झालेलं, आत्ताचं सपोज आत्ता आपण जर घेतलं तर आत्ताचं ऑलिम्पिक कुठे झालेलं, इलेक्शन्स 2013ला होतात तर कुठे काय होतात, कसे इलेक्शन्स बद्दल आहेत. सेम जसं 8वा क्वेश्चन, 8व्यापासून तुम्ही क्वेश्चन बघाल तर युनियन मिनिस्टर फॉर हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी एलिगेशन यांचं हु इज द करंट युनियन मिनिस्टर. म्हणजे बघा हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी जे आपण कंपोनंट्स ऑफ अ टाउन प्लॅनिंग म्हणतो की हाऊसिंग म्हणा, वॉटर सप्लाय, सीवेज, स्लम्स, या रिलेटेड जे प्रश्न आहेत ते या GK मध्ये येतं. अर्बनायझेशन लेवल किती आहे बघा, 9 आणि 10 मध्ये जे विचारले 1 मिलियन पेक्षा जास्तचे किती टाउन्स आहेत. म्हणजे इट इज व्हॉट एव्हर GK इज आस्किंग ते क्वेश्चन्स रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंग असतं. इथे क्वेश्चन नंबर 11 मध्ये सायन्स जिथे घेतं इज 10th पर्यंतचं बेसिक सायन्स जे आहे की रेनबोचं जे फिनॉमिनॉन आहे ते कोणत्या गोष्टीवर एक्सप्लेन होतं. सो हा तर क्वेश्चन कॅन्सल झालेला कारण की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ह्या सगळ्यांचं ते कॉम्बिनेशन असतं. सो हा तर क्वेश्चन कॅन्सल झालेला. प्रेझेंट इयरमध्ये हायेस्ट प्रोपोर्शन कोणाचं असतं. सो जो कोणता GS चा प्रश्न आहे, GK रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, हा 10th स्टँडर्डच्या सायन्सवर डिपेंड असतं आणि ते नॉर्मली बेसिक जेवढं आहे तेवढं याच्यात एक्सपेक्टेड असतं. हाय टाईड कशामुळे कॉज होतं, ब्लू लिटमस पेपर रेड कधी होतो, काय असतं, त्याच्यानंतर सर्कम्फरन्स ऑफ द अर्थ किती आहे, IST ही आणि ग्रीनविच टाइम मध्ये कितीचा डिफरन्स आहे, हायड्रोजन, हे सगळे प्रश्न झाले GK रिलेटेड. सो आता तुम्हाला कळलं असेल की GK ला घेऊन तुम्हाला काय काय वाचायचं आहे. तर RTI वाचायचं आहे, बेसिक 10th सायन्स आणि खूप डिटेल नाही पण थोडंफार करंट अफेअर. सो इतकं GK GS मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतात. नाउ विल मूव्ह टुवर्ड्स द प्लॅनिंग पॉइंट. प्लॅनिंग पॉइंटमध्ये रिजनल प्लॅन ऑफ मुंबई. असं मॅम आता मुंबईबद्दल विचारलं तर प्रत्येक गावाचं रिजनल प्लॅन बघायचा का? नाही. तुम्हाला फक्त एक मुंबई, पुणे हे जे शहर आहेत, नागपूर, यांचे रिजनल प्लॅन, यांचे डेव्हलपमेंट प्लॅन एकदा गो थ्रू करा आणि त्याच्यात ते कोणत्या ग्रोथ स्ट्रॅटेजीवर डिपेंड आहे ते बघा फक्त. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो सिव्हिल इंजिनियरला खूप इझी वाटेल. तुम्हाला नॉर्मल अॅन्युअल रेट ऑफ ग्रोथ काढायचे, नॉर्मल फॉर्म्युला यूज करू. इन्कम इनइक्विटी अक्रॉस द पॉप्युलेशन हे पॉप्युलेशनच्या चॅप्टरमध्ये कव्हर होतं. त्याच्यानंतर बघा रिजनल प्लॅन. म्हणजे मी जे म्हणत होते की MRTP ऍक्ट खूप चांगल्याने करा, कारण की हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला MRTP ऍक्ट तर होतच, त्याच्याबरोबर त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे की अर्बन प्लॅनिंग म्हणजे कोहरट रेफरन्स टू व्हॉट, तर एज, सेक्स, क्लासिफिकेशन ऑफ पॉप्युलेशन याच्याशी हे रिलेटेड असतं. सो जेव्हा
RPचं सर्वे कसं होतं, DPचं सर्वे कसं होतं, हे जेव्हा तुम्हाला माहिती पडेल तेव्हा तुम्ही अशा प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. द लेंथ ऑफ द रिव्हर ऑन अ मॅप कशाने मोजू शकतात. सो हा पण खूप इझी प्रश्न होता मागच्या 2013 मध्ये. नेक्स्ट आहे JNNURM प्रोजेक्ट. थ्रू CDP आणि CSP, सिटी डेव्हलपमेंट प्लॅन आणि सिटी सॅनिटेशन प्लॅन्स होतात. आता JNNURM ला एक्सटेन्शन म्हणून अमृत सिटी झाल्यात, तर मे बी JNNURM न विचारता तुम्हाला अमृत सिटीज किंवा स्मार्ट सिटीज बद्दल प्रश्न असू शकतात या पेपरच्या वेळेस. सो आयडियल सिच्युएशन्स काय असतात, तर रिजनल प्लॅन पहिले बनायला पाहिजे, डेव्हलपमेंट प्लॅन नंतर बनायला पाहिजे. हे अशा म्हणजे जेवढे प्रश्न MRTP ला घेऊन आहेत तेवढेच प्रश्न त्याच्या प्रॅक्टिकॅलिटीवर आहेत की असं आयडियल सिच्युएशन कोणती असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही RP, DP आणि TP स्कीम बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की प्रॅक्टिकॅलिटी मध्ये आयडियल सिच्युएशन काय असायला पाहिजे. डिझायर्ड लाईन कसं असतात, तर म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल, ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे हा. मल्टी स्टोरेज बिल्डिंग हा NBCच्या गाईडलाईन्स मध्ये दिलेला आहे. सेम हाऊसहोल्ड इन अ सेन्सस ऑपरेशन, हे सुद्धा गोष्टी NBCच्या गाईडलाईन्स मध्ये आहे. आता जेव्हा नेक्स्ट प्रश्न येतात ते आहे रिलेटेड टू टाउन प्लॅनिंग. सो म्हणजे ऍक्टवर. सो कोणता फर्स्ट ऍक्ट होता, त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग स्कीम किती टाइम लिमिटमध्ये बनवतात, ड्राफ्ट DP किती टाइम लिमिटमध्ये बनवतात, लँड असेंब्ली टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्यानंतर MRTP ऍक्टमध्ये ऍडव्हान्समध्ये कोणत्या लँडचं पोझिशन घेण्यात येतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा इथपासनं मी जेव्हापासून आत्ता सुरू केलेलं आहे ऑलमोस्ट क्वेश्चन नंबर 41 पासनं, तर या सगळ्या गोष्टी टाउन प्लॅनिंग स्कीम्स म्हणजे MRTP ऍक्टवर आहेत. ऑलमोस्ट 50 पर्यंत. एक 10 प्रश्न TP स्कीमवर होते, त्याच्यावरती RP वर होतं. नेक्स्ट 51 मध्ये TCPOचे गाईडलाईन्स म्हणजे आता तुम्हाला NBCचे गाईडलाईन्स जे असतील, बिल्डिंग बाय लॉज जे आहे त्याच्यावर एक ऑलमोस्ट 5 प्रश्न तरी मिनिमम असतात की मिनिमम वॉटर सप्लाय किती असायला पाहिजे, स्टेअर केसची डायमीटर किती असायला पाहिजे, स्टिप्युलेटेड मिनिमम मॅक्झिमम नेट डेन्सिटी जे रिसेटलमेंट आणि म्हणजे स्लमसाठी जे करतात त्याचं किती मिनिमम नेट डेन्सिटी असायला पाहिजे. त्याच्यानंतर काही प्रश्न हे रिलेटेड टू FSI, ग्राउंड कव्हरेज अशाला घेऊन असतात. सो इथे तुम्ही बघितले की 5 प्रश्न हे बिल्डिंग बायलॉज वर सुद्धा येतात. अगेन आपण MRTP ऍक्टवर आलो की विच ऑफ द इज नॉट रिक्वायर्ड फॉर डेव्हलपमेंट परमिशन. त्याच्यानंतर अगेन NBCचे क्वेश्चन्स आहेत. नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये काय काय हॅबिटेबल रूमची साईज किती दिलेली आहे, एरिया झोन फॉर अ 4:1 फ्लोअर एरिया रेशो वुड परमिट द डेव्हलपमेंट ऑफ, किती तुम्ही बांधू शकता, ह्या सगळ्या FSI आणि TDR याचा कन्सेप्ट काय आहे. सो जेवढं बेसिक आहे तेवढंच कॉमन सेन्स सुद्धा तुम्हाला या पेपरमध्ये वापरावा लागतो. स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट आता ते इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीज झालेल्या आहेत, तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी 61, 62 ह्या त्याच्याशी रिलेटेड आहे. 64 मध्ये परत ट्रान्सपोर्टेशनवर आलो आहोत आपण. इंटरसेक्शन, रोटरी इंटरसेक्शन, रोडवेज काय असतात, कोणत्या कोणत्या टाईपचे सेपरेटर्स असतात, स्पीड, ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वेज, कोणत्या कोणत्या टाईपचे सर्वेज आहेत आणि त्याच्याशी काय रिलेशन आहेत, ट्रॅफिक साईन्स कोणते आहेत, कोणती साईन्स कोणते आहेत म्हणजे वॉर्निंगवाले कोणते आहे, मॅन्डेटरीवाले कोणते आहेत. सो हा सुद्धा अभ्यास तुम्हाला खूप जरुरी आहे, जो ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग आहे, नॉट अ ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. म्हणजे कोणताही फॉर्म्युला तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड नाही विचारला. इको सेन्सिटिव्ह झोन गाईडलाईन्स जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट वाल्यांनी दिलेले आहेत, तर त्याच्यात काय काय तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे किंवा ती गोष्ट प्रोहिबिटरी ऍक्टिव्हिटी आहे की रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटी आहे. सो जेवढं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हाफ ऑफ द क्वेश्चन तुम्हाला असं वाटेल की इट इज व्हेरी कॉमन सेन्स क्वेश्चन, आणि हाफ ऑफ द क्वेश्चन म्हणजे जो एक पास होण्याचा जो लाईन आहे तो कोणता क्वेश्चन आहे, तो आहे प्रॅक्टिकॅलिटी. सो प्लीज गो थ्रू दिस थिंग्स.
त्याच्यानंतर NBA स्कीम्स, तर इथे तुम्हाला आता ज्या नवीन लेटेस्ट स्कीम्स आहेत PMJSY, जसं हे PMJSY झाले, PMAY अर्बन म्हणा, या सगळ्या गोष्टीबद्दल क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला. लँड रेव्हेन्यू कोड बद्दल प्रश्न येऊ शकतो. ऍक्च्युली लँड रेव्हेन्यू कोड आणि म्युन्सिपल काउन्सिलवाला जो ऍक्ट आहे याच्यावर खूप कमी प्रश्न येतो आणि रेअरली विचारल्या जातात. येस, व्हॅल्युएशन. आता बघा 76 पासून मी व्हॅल्युएशन चालू करत आहे. हा ऑलमोस्ट 85-90 पर्यंत व्हॅल्युएशन चालेल. सो जर तुम्हाला पास म्हणजे जर तुम्ही मार्किंग सिस्टीम बघाल तर व्हॅल्युएशनला जितकं MRTPला इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे तितका सेम व्हॅल्युएशनला सुद्धा इम्पॉर्टंट देण्यात आलेला आहे. व्हॅल्युएशन मध्ये ESR बद्दल सुद्धा विचारलेलं आहे. अॅन्युअल स्टेटमेंट रेट, रेडी रेकनर्ड रेट्स काय असतात, स्टॅम्प ड्युटी रिलेटेड प्रश्न आहेत. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन कोणत्या गोष्टीसाठी कसं केलं जातं, व्हॅल्युएशन टेबल्स आहेत. ₹1 टेबल म्हणा किंवा ॲन्युइटी ऑफ ₹1, अमाऊंट ऑफ ₹1, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 1, इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹1, या सगळ्यांचे टेबल्स आहेत. या सगळ्यांचं टेबल्सची डेफिनेशन न लर्न ठेवता टेबल्सचा अर्थ काय आहे तो लर्न ठेवा. सो दॅट डेफिनेशन वाचल्या वाचल्या तुम्हाला कळेल की हे काय आहे. का? कारण की बघा 83, 84 इथे ना प्रश्न म्हणजे डेफिनेशन विचारलं जातं मोस्ट प्रोबेबली, कारण की कॅल्सी अलाउड नसल्यामुळे जास्त मोठे प्रश्न तुम्हाला येत नाही. मॅक्स टू मॅक्स 2 वर्षात 3 वर्षात किती इंटरेस्ट होईल अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात. सेम थिंग जे तुम्ही सिव्हिल आणि आर्किटेक्टवाल्यांनी शिकलेलं आहे, सिंकिंग फंड मेथड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू अप्रोच, या सगळ्या गोष्टी व्हॅल्युएशन मध्ये कव्हर होतात. आणि येस, जसं मी तुम्हाला म्हटलंय की 90 ऑलमोस्ट 90 पर्यंत 75 पासून 90 पर्यंत 15 प्रश्न हे व्हॅल्युएशनवर येतात. सो याचा सुद्धा म्हणजे व्हॅल्युएशनचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे याच्यात. नेक्स्ट जे सुरू होतंय ते परत कॉमन क्वेश्चन चालू होतात आहे की कोकोनट प्लांटेशन हे कोणत्या याच्यात येतं, खरीबमध्ये येतं की रबीमध्ये येतं. नेट इन्कम व्हॅल्यू मेथड, अगेन व्हॅल्युएशनवर आलोय आपण. स्क्रॅप व्हॅल्यू आणि हे अॅन्युअल असेसमेंट रेट. सो ऑलमोस्ट 20 प्रश्न हे व्हॅल्युएशनवर असतात, 15 प्रश्न हे MRTPवर असतात, 25 प्रश्न जीके रिलेटेड टू मी तुम्हाला सांगितलं की जीके 10th पर्यंत, आणि अर्बन रिलेटेड जनरल नॉलेज. सो असं कॉम्बिनेशन करून हा जीकेचा पेपर डिसाइड होतो. आणि हे जे शेवटचे प्रश्न आहेत ऍग्रिकल्चर लँड किंवा पाठशाल आणि मोटशाल हे कशाला घेऊन आहेत, तर हे तुम्हाला एक मी सांगेल की हे सगळं कुठनं रेफर करायचं, जेरायत लँड वगैरे, तर तुम्हाला याच्यावर सगळं मिळेल. फक्त एक जो पॉइंट 2013 मध्ये इतका हायलाइट नव्हता झालेला तो आहे, ऍक्च्युली 13 मध्ये 11चं बिल होतं. जेव्हा ही एक्झाम घेतलेली तेव्हा लँड ॲक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंटचं 11चं बिल होतं, म्हणून हे शेवटचे जो 2 प्रश्न आहेत त्या 11च्या बिलवर आहेत. आता पण त्या बिलवर प्रश्न नसणार आहे असं मला वाटतं, आणि ते 2013च्या ऍक्टवर प्रश्न असतील. सो इथे मी तुम्हाला 2013चा पेपर एक्सप्लेन करून दिला आणि तुम्हाला पटवून दिलंय की कोणत्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही जास्त भर दिला तर इट विल बी व्हेरी मच बेनिफिशियल. जसं आपण एकदा मी रिपीट करेल, जीके घ्यायचं आहे तर जे नॉर्मल 10th पर्यंतचं सायन्स आणि अर्बन रिलेटेड जीके. नेक्स्ट MRTP वाचा, त्याच्याबरोबर तुम्हाला त्याचं अप्लिकेशन सुद्धा कळायला पाहिजे. लँड ॲक्विजिशन वाचा आणि ओरिजिनली त्याच्यात काय तरतूद आहे, लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट 2013. व्हॅल्युएशन करा, खूप मोठा हिस्सा आहे व्हॅल्युएशनचा याच्यात. व्हॅल्युएशन इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन द ATP एक्झाम, फॉर द ATP एक्झाम स्पेशली. आणि त्याच्यानंतर मग अदर टॉपिक्स, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक. सो आता मी जे एक्सप्लेन केलं आहे, होप एव्हरीवन इज क्लिअर की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर किती भर द्यायचा आहे. सो थँक्स अ लॉट. पुढच्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा 2018चा पेपर आपण एक्सप्लेन करू. थँक्यू, थँक्स अ लॉट. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.